हा पिरियडिक टेबल टॉपिक सुरू करणार आहोत. पिरियडिक टेबलचे 2 टॉपिक तुम्हाला पूर्ण 12वीच्या सिलेबस मध्ये आहेत. पेपर फर्स्ट मध्ये पी ब्लॉक इलेमेंट्स नावाचा टॉपिक आहे. तुमच्या बुक मध्ये त्याला ऍक्च्युअली मध्ये पी ब्लॉक नाही म्हटलं, पण त्याला म्हटलंय ग्रुप 15, 16, 17 आणि 18. त्यापैकी 15 तुमचा एनसीईआरटीच्या सिलेबस प्रमाणे असेल आणि तुम्ही स्टेट बोर्डचे विद्यार्थी जर असाल तर तुम्हाला तो 15 नंबरचा ग्रुप जो आहे तो 11वीलाच झालेला असेल. त्याच्यामुळे 12वीला फक्त तुम्हाला स्टडी करायचे आहेत 16, 17 आणि 18 हे 3 ग्रुप. त्याला म्हटलं जातं पी ब्लॉक इलेमेंट. पेपर फर्स्ट मधला हा लेसन. आणि पेपर सेकंड मध्ये अजून एक पिरियडिक टेबल रिलेटेड टॉपिक तुम्हाला शिकायचं आहे. त्याचं नाव आहे डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट. तुमच्या बुक मध्ये त्याला नाव असेल ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. राईट. तर हे दोन्ही पण लेसन आपण ह्या दोन्ही लेसनचा स्टडी करणार आहोत. जे जे कॉमन आहे ते एकत्र स्टडी करणार आणि जे जे डिफरंट आहेत त्यांचा सेपरेट आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. परंतु ते टॉपिक स्टडी करण्याच्या अगोदर पिरियडिक टेबल जर तुमचं 11वीचं झालेलं आहे त्याचा बेस तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता मला माहिती नाही तुम्हाला कितपर्यंत पिरियडिक टेबल येतो, त्याच्यामुळे आजच्या लेक्चरला फक्त मी इंट्रोडक्शन देणार आहे. पिरियडिक टेबलचं तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहे त्या तुमच्याकडून माहिती करून घेणार आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही पण ज्या गरजेच्या आहेत आपल्याला हे दोन्ही पण लेसन समजण्यासाठी त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. तर पिरियडिक टेबल हा टॉपिक आपण या पूर्ण आठवड्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तुमच्या पेपरला तुमचा होईल तो सगळ्याच्या सगळा पिरियडिक टेबलचे जे काही बेसिक पार्ट मी तुम्हाला आजच्या लेक्चर पासून पुढे काही दिवस शिकवेल त्याच्यावरती डिपेंड असेल. ठीक आहे. जर तुमचा बेसिक पक्का झालेला असेल पिरियडिक टेबलचं तर जास्त वेळ आपला जाणार नाही, 1-2 लेक्चर मध्ये बेसिक्स होऊन जाईल. परंतु जर बेसिक्स तुमचे इनकम्प्लीट असतील तर याला आपल्याला 4 ते 5 दिवस लागतील. म्हणजे तुमचा शनिवारपर्यंतचा जो वेळ आहे तो सगळ्याच्या सगळा इंट्रोडक्शन मध्येच जाईल. ठीक आहे. डिपेंड करता तुम्हाला कितपत तो अंडरस्टँड झालेला आहे, माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कशा पद्धतीने देता. चालेल. ओके. तर पिरियडिक टेबल हा लेसन सुरू करण्याच्या अगोदर टेबल बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. आणि ते तुम्हाला माहिती पण आहे, 12वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, त्याच्यामुळे टेबल तुम्हाला विचारणं खूप कॉमन आणि खूप बेसिक क्वेश्चन होईल तुमच्यासाठी. तरी पण मला विचारू द्या तुम्हाला. मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉट इज मीन बाय टेबल तर तुम्हाला सांगता येईल की नाही? येस, एनीवन फ्रॉम यू प्लीज टेल मी व्हॉट इज मीन बाय टेबल. Aditya, please tell me. Please tell me what is a table? सर म्हणजे इन जनरल का Yes. की पिरियडिक टेबल? नाही फक्त टेबल. अरेंजमेंट ऑफ द एनीथिंग लाइक. Okay. Khushi, please try to tell me answer. What is a table? How you will define table? मुलांचे प्रश्नांची उत्तर येत नाही याचा अर्थ मुलं फक्त मोबाईल ऑन करून झोपून गेले पुन्हा. समृद्धी, प्लीज टेल मी व्हॉट इज अ टेबल. Sir, arrangement of data in the form of rows or columns. Okay, very good. Ajinkya, please tell me what is a table. क्रॉस चेक करतोय कोण कोण लेक्चर अटेंड करते कोण कोण नाही. हे जे मुलं उत्तर देत नाहीये त्यांचा डेफिनेटली कॅमेरा ऑफ आहे, व्हिडिओ ऑन करून सॉरी मीटिंग जॉईन करून ते पुन्हा झोपी गेलेले दिसत आहेत. अजिंक्य नाही. विश्वास, प्लीज टेल मी व्हॉट इज अ टेबल. ओके, यस सर, please define table. No. Srishti. List of things arranged in the form of rows and column. Very good. Yasir, please.
A table of the chemical elements arranged in order of atomic number, usually in rows, so that elements with similar atomic structure appear in vertical columns. Ishwar, please define table. Soham. Okay, Tanmay, please tell me what is a table. It is the arrangement of something with respect to their properties. Very good. Rutuja. So it is some data which is systematically displayed in rows and columns. Very good. Deepak. Arrangement of filament. फक्त मेसेज करताना मुलांना डायरेक्ट मेसेज न करू, मेसेज टू एव्हरीवन म्हणा की जेणेकरून तुमचे उत्तर बाकी सगळे रीड करतील. ओके, अजिंक्य आणि दीपक. ओके, विशाखा, प्लीज डिफाइन टेबल. हाऊ यू विल डिफाइन टेबल? ओके, बघा मुलांना एकदम सोपं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला. टेबल म्हणजे काय आहे? ठीक आहे, तर टेबल म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलाही बुक वापरतो, यूज करतो, स्टडी करतो, त्याच्यामध्ये डिफरंट टेबल्स आपल्याला पाहायला भेटतील. आणि टेबल म्हणजेच असतं काय, तर कॉलम्स आणि रोजचं कॉम्बिनेशन असतं. तुम्हाला कोणी विचारलं टेबल म्हणजे काय, तर सिंपल तुम्हाला हेच सांगायचं असतं, टेबल इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉलम्स अँड रोज. मग त्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला डाटा कोणताही दिला जाईल, परंतु त्याला म्हणताना आपण काय म्हणणार, टेबल म्हणणार. सो टेबल इज द कॉम्बिनेशन ऑफ कॉलम्स अँड रोज. That is the simple definition of table. Is that clear, everyone? Yes, sir. Yes, sir. It is the combination of columns and rows. आता तुम्हाला सांगायचं आहे पिरियडिक टेबल म्हणजे काय. Yes, Deepak. What is periodic table? Periodic table is arrangement of the elements according to their properties, which has periods and groups. Okay. कोणाला सांगता येईल पिरियडिक टेबल कशाला म्हणायचं? म्हणजे इलामेंट असणारा टेबल असेल की इलामेंट नसला तरीही आपण त्या टेबलला पिरियडिक म्हणू शकतो. काय वाटतं तुम्हाला? Table of chemical elements. ओके, कुठलाही टेबल मी तुम्हाला ड्रॉ करून दिला, कॉलम्स आहेत, रोज आहेत, आणि त्याच्यामध्ये इलामेंटच्या ऐवजी दुसरं काही मेन्शन करून जर दिलं तर तो पिरियडिक टेबल होऊ शकतो की नाही होऊ शकत? होऊ शकतो सर, कारण की पिरियडिक टेबल म्हणजे त्यांचे प्रॉपर्टीज पिरियडिकली चेंज होतात. एकदम बरोबर, एकदम बरोबर. कोण कोण ऍग्री आहे दीपाक्षी सोबत? इलामेंट जरी नसले टेबल मध्ये, कुठलाही डाटा दिलेला असला तरीही तो पिरियडिक होऊ शकतो. कंडिशन आहे फक्त, बघ ना, ती कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे. तिच्या ह्या स्टेटमेंट सोबत कोण कोण ऍग्री आहात? जे जे ऍग्री आहात ते प्लीज थम्स अप शो करा मला. व्हेरी गुड. काही मुलं आहेत ऍग्री आणि काही ऍग्री नाहीत. बघा, एक उदाहरण देतो मी. आता हे जे ऑनलाईन लेक्चर्स तुमचे चालू आहे त्याचे टेबल तुम्हाला वायबसे सरांनी दिलेलं आहे, टाइम टेबल. सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते टाइम टेबल? येस सर. वीकली डेज जे आहेत मंडे टू सॅटर्डे, त्या वीकली डेजचं शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे, कुठलं लेक्चर कोणत्या टायमिंगला होणार आहे. आता तो जो टेबल आहे त्याला तुम्ही पिरियडिक म्हणणार का? Whether the timetable given by Vibase sir, is it periodic or not? Yes, sir, it is periodic. Okay, कोण सांगितलं उत्तर? समृद्धीने. चला, समृद्धीचे कोण कोण सहमत आहे आता ते मला सांगा. की ती म्हणते की जो टाइम टेबल सरांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे ऑनलाईन लेक्चर साठी तो पिरियडिक टेबल आहे. तिच्या ह्या स्टेटमेंट सोबत बाकीचे कोण कोण ऍग्री होते? सोहम ऍग्री आहे फक्त, बाकीचे ऍग्री नाही आहेत. थम्स अप शो करायचा जस्ट तुम्ही जर ऍग्री असाल तिच्यासोबत, तर नसेल तर थम्स अप असा डाऊन करा. तसं मे बी सिम्बॉल नसावा रिएक्शन्स मध्ये. नाही,
ओनली थम्स अप इज द सिम्बॉल. नाही, शोधला तर भेटेल, तो पण आहे सिम्बॉल. जे ऍग्री नाही त्यांनी. दीपकशी काय वाटतं, तुझा रिस्पॉन्स नाही आला? वेदर द टाइम टेबल इज पिरियडिक ऑर नॉट? तर मला नाही वाटत ते पिरियॉडिक असेल, कारण की तिथं टाइम सुद्धा प्रॉपर इंटरव्हलने नसतं ना, आणि परत ते लेक्चर्स रिपीट पण नाही होत त्याच दिवशी. अच्छा, नाही, मी फक्त कोणाचं टाइम टेबल सांगतोय, मॉर्निंगचा सेक्शन जो आहे त्याचं. बरं, तुमचा ऑनलाईनचा दुपारचा पण सेक्शन चालू आहे नगरच्या टीचर्स कडून, तो नाही कन्सिडर करते मी. आपल्या इथला मॅथमॅटिक्सचे कानगुडे सर असतील, मी असेल, फिजिक्सचे क्षीरसागर सर असतील, बायोलॉजीचे राऊत सर असतील, ह्या चौघांचं टाइम टेबल जे सेट केलेलं आहे, वेदर द टाइम टेबल गिव्हन इज पिरियडिक ऑर नॉट. बाकी केमिस्ट्रीचं मॅथमॅटिक्सचं जे नगरवरून लेक्चर होतं त्याला नका कन्सिडर करा. मग होईल ते पिरियडिक होईल. व्हेरी गुड. आता सहमत आहात तुम्ही सर्वजण, इट इज पिरियडिक. ठीक आहे. चलो, तुमचा एक ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे किंवा लॉग टेबल तुम्ही यूज करता सर्वजण. लॉग टेबल केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये लॉग टेबलचा वापर तुम्हाला करावा लागतो. लॉग टेबल मध्ये पण कॉलम्स आहेत, रोज आहेत, त्याच्यामध्ये गिव्हन डाटा तुम्हाला दिलेला आहे काहीतरी. मग आता ते जे टेबल तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये लॉग टेबल असू द्या, अँटी लॉगचा टेबल असू द्या, स्क्वेअर रूट असू द्या, हो की नाही, हे जे टेबल तुम्हाला दिलेले आहे हे टेबल पिरियडिक आहेत का, असं मी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय सांगा? येस सर. हो सर, पिरियॉडिक. कोण कोण असं म्हणते की ते पिरियडिक टेबल आहेत? जरा थम्स अप शो करा तुमचे. विशाखा, सोहम आणि समृद्धी. सोहम देखील नाही वाटत की तो पिरियडिक आहे म्हणून. सृष्टीला वाटतंय, ऋतुजालाही वाटतंय. सोहम, तुला का नाही वाटत, सांगू शकतो तू? पिरियडिक टेबल का नाहीये तो लॉग टेबल? प्रत्येकासाठी व्हॅल्यू वेगवेगळ्या येते ना, म्हणजे ते. एकदम बरोबर. कुठेही तुम्हाला रिपिटेशन पाहायला भेटतंय का त्या टेबल मध्ये? नाही सर. नाही. मग पिरियडिकचा अर्थच काय होतो? पिरियडिक म्हणजे रिपिटेशन ऑब्झर्व होत असेल तर. पिरियडिसिटी ही एक प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये आपण काय करतो, रिपिटेशन पाहतो. एखादा सर्टन टाइम इंटरव्हल जर केला तर प्रॉपर्टीज असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही टर्म्स असतील त्या रिपीट होत असतील. बघ ना, जसं की मी तुम्हाला टाइम टेबलचं उदाहरण दिलं होतं. सपोज मंडे आहे आज, मंडेला 6:30 वाजता केमिस्ट्रीचं लेक्चर होत आहे तुमचं. मग आता 24 तासाचा टाइम इंटरव्हल जर गेला तर पुन्हा 6:30 वाजता नेक्स्ट डेला कोणतं लेक्चर चालू होणार आहे तुमचं? पुन्हा केमिस्ट्रीचं सुरू होणार आहे. असं आठवडाभर चालू राहणार आहे. बघा, म्हणजे 24 तासाचा टाइम इंटरव्हल जर आपण घेतला तर तिथं रिपिटेशन तुम्हाला पाहायला भेटतं. आता माझ्यानंतर जे दुसरं लेक्चर होईल 7:30 वाजता, ते कुणाचं होईल? मॅथमॅटिक्सचं होईल, राईट? मॅथचे स्टुडंट जे असतील ते मॅथमॅटिक्स होईल. ज्यांना मॅथ नाही त्यांना ऑफ असेल ते लेक्चर आहे का? 6:30-7:30 वाजता लेक्चर तुम्हाला. मी टाइम टेबल तुमचं पाहिलं नाही, मला फक्त माझे शेड्यूल माहिती आहे. येस चला, सर. तुम्ही सांगा 7:30 वाजता कोणतं लेक्चर आहे तुमचं? मॅथ्स. मॅथमॅटिक्स. मग आज जे मॅथमॅटिक्सचं 7:30 वाजता लेक्चर सुरू होईल, टाइम 24 तासाचा टाइम इंटरव्हल तुम्ही ड्रॉप करा आणि पुन्हा नेक्स्ट डेला 7:30 वाजता टाइम पहा. कुठलं काय सुरू होईल पुन्हा नेक्स्ट डेला? सुद्धा मॅथमॅटिक्सच सुरू होईल. समजले? हे आठवडाभर चालू राहणार आहे पूर्ण मॉर्निंगचं सेशन तुमचा. 6:30 ते 7:30, 7:30 ते 8:30, म्हणजे 24 तासाचा टाइम इंटरव्हल जर जातोय त्या टेबलमध्ये तर पुन्हा रिपिटेशन तुम्हाला पाहायला भेटतं. मग तिथं कोणती प्रॉपर्टी अप्लाय होते? तर पिरियडिसिटी ही अप्लाय होते प्रॉपर्टी. मग ज्या ज्या टेबलला पिरियडिसिटी ही प्रॉपर्टी अप्लाय होते त्या त्या टेबलला तुम्हाला म्हणायचं असतं पिरियडिक टेबल. ठीक आहे. मग आता लॉग टेबलचं उदाहरण जे मी तुम्हाला सांगितलं, त्या लॉग टेबलमध्ये जर पहिल्या रो मध्ये, पहिल्याच कॉलम मध्ये जो काही डाटा तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्टन टाइम इंटरव्हल गेल्यानंतर रिपिटेशन झालं का पुढे नेक्स्ट कॉलम मध्ये जो येईल त्याच्यामध्ये? नाही सर. व्हॅल्यूज आर टोटली डिफरंट. देयर इज नो रिपिटेशन ऑब्झर्व. म्हणजे पिरियडिसिटी ही प्रॉपर्टी तिथे अप्लाय होते का? नाही सर. नाही. पिरियडिसिटी ही प्रॉपर्टी अप्लाय होत नाही तर त्या टेबलला आपल्याला पिरियडिक म्हणायचं नाही. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रीचा टेबल तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्स मध्ये.
ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल पिरियॉडिक आहे की नाही? Yes, sir. हो सर. कुणाकुणाला वाटतं की ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल जो आहे तो पिरियॉडिक आहे? थम्स अप शो करतील. ओके, मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी. ठीक आहे, आता तुम्ही सांगा मला की का बरं तो पिरियॉडिक वाटतो तुम्हाला? विशाखा सांगतेस, वाय द ट्रिग्नॉमेट्री टेबल इज अ पिरियॉडिक टेबल? सर व्हॅल्यू रिपीट होतात ते. किती इंटरव्हल गेला पाहिजे त्यासाठी? कोणता इंटरव्हल तुम्ही कन्सिडर करता त्यासाठी व्हॅल्यू रिपिटेशन साठी? सोहम सांगेल आपल्याला. सोहम दिघे. तर साइन आणि कॉस साठी 2 पाय आणि टॅन साठी पाय. हे प्रत्येक वेळेस रिपीट होत आहे तुमचं? येस सर. समजले? म्हणजे पिरियॉडिसिटी ही प्रॉपर्टी त्या टेबलला ऍप्लिकेबल आहे, राईट? मग पिरियॉडिसिटी ही जर ऍप्लिकेबल आहे प्रॉपर्टी, तर तो टेबल आपल्यासाठी कोणता टेबल असेल? पिरियॉडिक टेबल असेल. ठीक आहे, अजून कुठले कुठले टेबल तुम्हाला माहिती आहे जरा सांगा. टेबल कुठले कुठले माहिती आहे तुम्ही ते मला सांगा. सपोज तुमचे टेबल्स आहेत, पाडे पाठ केलेले असतील, तुम्ही 10वी पर्यंत टेबल्सच म्हणतात त्याला, पण कॉलम्स आहेत, रोज आहेत, बघ नाही. आता ते जे टेबल्स आहेत आपण त्यांना पिरियॉडिक म्हणू शकतो का? नो सर. नाही, कारण की विशिष्ट टाइम इंटरव्हल गेल्यानंतर पुन्हा रिपिटेशन तुम्हाला कशाचंही पाहायला भेटणार नाही, राईट? सो पिरियॉडिसिटी इज नॉट ऍप्लिकेबल, आणि पिरियॉडिसिटी जर ऍप्लिकेबल नसेल तर आपण त्याला पिरियॉडिक म्हणू शकत नाही. अजून कुठला टेबल तुम्ही सांगू शकता? बस स्टँड वरती गेलं तर बस स्टँड वरती पण बसेसचं टाइम टेबल दिलं असतं. बघितले सर्वांनी? बसेसचं टाइम टेबल कुठल्याही बस स्टँड वरती जा तुम्ही. Yes, sir. मला सांगा ते टाइम टेबल पिरियॉडिक असेल की नसेल? येस सर, इट इज पिरियडिक. पिरियॉडिक असेल. रिझन काय असेल पुन्हा तिथे पिरियॉडिक म्हणण्याचं? Sir, कारण after 24 hours same timetable repeat होत असतो. व्हेरी गुड. म्हणजे पिरियॉडिसिटी ही प्रॉपर्टी तिथे अप्लाय होते. आणि पिरियॉडिसिटी ही प्रॉपर्टी अप्लाय होते तर तो टेबल टाइम टेबल जो आहे तो पिरियॉडिक असेल. पिरियॉडिसिटी म्हणजे काय समजलं सर्वांना? पिरियॉडिसिटी इज द प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला कन्सिडर काय करावं लागतं की रिपिटेशन, विशिष्ट टाइम इंटरव्हल गेल्यानंतर रिपिटेशन ऑब्झर्व होत असेल तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार पिरियॉडिसिटी. ठीक आहे, अजून कुठले कुठले टाइम टेबल, अजून कुठले कुठले टेबल्स तुम्ही कन्सिडर करू शकता की जे पिरियॉडिक आहे म्हणून, किंवा जे टेबल्स तुम्हाला माहिती आहे पण ते पिरियॉडिक टेबलच्या कॅटेगरीमध्ये येत नाही, ते पण तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता. कॅलेंडर हे टेबल आहे की नाही? कॅलेंडर तुम्ही जर पाहिलं तुमच्या घरामध्ये तर Yes, sir. मला सांगा कॅलेंडर वेदर इट इज अ पिरियॉडिक ऑर नॉट? नॉन पिरियॉडिक. पिरियडिक. प्रयत्न करा सगळ्यांनी. पिरियॉडिक. दीपाक्षी म्हणते नॉन पिरियॉडिक आहे ते. समृद्धी आणि ऋतुजा म्हणते पिरियॉडिक आहे. बाकीचे विद्यार्थी काय म्हणतायत? आदित्य इज सेइंग इट इज पिरियॉडिक. ओके, प्रयत्न करा उत्तर द्यायचा. बाकी आपण बरोबर आहे की चुकीचं आहे ते डिस्कशन मध्ये ठरवू, पण अगोदर तुम्ही प्रयत्न करा पिरियॉडिक आहे की नाही. येस, इट इज अ पिरियॉडिक. पिरियॉडिक. ओके, सोहमला पिरियॉडिक नाही वाटत ते, दीपाक्षीलाही नाही वाटत. तुम्ही तुमची रिझन द्या वाय इट इज नॉट अ पिरियॉडिक. तर कारण तोच डे तोच मंथ आणि तोच म्हणजे ते तो हे रिपीट नाही होत ना परत. आपण फक्त टेबल कन्सिडर करतोय एका मंथ साठी. मग पिरियॉडिक होईल. पूर्ण कॅलेंडर नाही कन्सिडर करायचं, फक्त एका मंथ साठी आपल्याला ते